हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि पाऊस कालपासून एवढा सुरू झाला आणि अजून पण पाऊस पडतोच आहे. तर आता आम्ही निघालो स्कूलमध्ये जाण्यासाठी. आणि आद्विक आद्विक पोएम आहे कोणती बोलणार आहे तू? No papa, silent. No papa, open the mouth. Ha ha ha. आली का ऑटो? आली ना. पाऊस पडतोय, चिकचिक झालं सर्व. हा ना, चिकन झालं. इकडे बघा. तर मी घरी आले आणि इथं छान मस्त चिमण्यांना बघून मला खूप भारी वाटलं. माझ्या ना किचनच्या खिडकीमध्ये अशा चिमण्या बसतात. तर इथं 2 चिमण्या होत्या स्पॅरो, जे की आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात. आणि मला आता 2 दिवसापासून गेले 2 दिवस सारखे चिमण्या इथं 2 दिसतात. 2 म्हणजे 4 चिमण्या इथं सारख्या येत राहतात आणि खूप छान वाटत आहे त्यांना बघून. खूप भारी आणि मस्त वाटलं. काय पाऊस चालू आहे. मी स्कूलमधून येत होते आणि एक बाईकवाला आला आणि अशी एवढं जोरात बाईक घेतली ना त्याने, इतकं पाणी उडवलं, पूर्ण पाणी अंगावरशी. मला ते इतकं कसंच वाटलं ना. पहिल्यांदा कपडे बदलवले, फ्रेश झाले आणि ते मशीनला कपडे मी लावून दिले पहिल्यांदा. तर म्हटलं ते काम करते. आणि कंटिन्युअसली पाऊस चालू आहे. तर कालपासून सुरू झालेला आहे पाऊस, अजिबात बंद नाही आहे. आणि इतकी थंडी वाजते ना. आता मला फरची पण पुसायची, म्हटलं फरची घेते पुसून आणि किचन पण आवरायचं आहे. तर चला तीच माझी कामं राहिलेली आहे, तर ते कामं करणार आहे आता मी. आणि आद्विक जेवण करते म्हणून मग थांबले. म्हटलं त्याचं झालं का मग आवरून घेते मी. आणि चला मग दाखवते तुम्हाला मला काय काय आवरायचं आहे, तुमच्यासोबत शेअर करेलच. चला मग. तर मी इथं म्हटलं चला आवरायला घेऊ आणि आवरून घेते. घरात पण क्लिनिंग माझी बाकी होती. तर आज इतकं कालपासून जवळजवळ कालपासून पाऊस कंटिन्युअसली चालू आहे आणि खूपच पाऊस पडतो पुण्यामध्ये सुद्धा. मुंबईला तर सुट्ट्या दिलेल्या आहे स्कूलला, आम्हाला नाही दिली, पण कंटिन्यू पाऊस चालूच आहे. खूप बाहेर ओलं वगैरे खूपच हे आहे, असं अजिबात जाऊ वाटत नाही. इतकं घाण झालं आहे ना, असं चिकचिक. तर मी आता ना बरेच दिवस म्हणजे बाकीचे मी व्हिडिओ वगैरे बघते. तर मी ना त्याच्यामध्ये मला म्हणजे काम करता करता म्हटलं बोलू. तर जेवढे माझे सबस्क्रायबर आहे तर त्यांना असं सांगायचं होतं की तुम्ही ना असं टाकतात, कधी कधी म्हणतात ना मला व्हिडिओ करू वाटत नाही किंवा व्ह्यूज खूप कमी येतात आणि मग काय उपयोग, माझं चॅनल मॉनिटाईज होईल का नाही, आणि म्हणजे असं बोलतात आणि व्हिडिओ टाकण्याची इच्छा होत नाही तुमची. तर ना खरंच तुम्हाला असं मनामध्ये साहजिक आहे, पण आता तुम्ही सध्या ना एकच ध्येय ठेवायचं की तुम्ही छान छान व्हिडिओ बनवा आणि टाकत जा. की ते जे व्हिडिओ तुम्ही टाकतात ना, तर ते असं व्ह्यूसाठी किंवा नाही का मॉनिटाईज होण्यासाठी नका टाकू. तर ते स्वतःसाठी टाका की जाऊ दे आपलं नाही का फॅमिलीसोबत शूट करणं, किंवा किचन असते तर तुम्ही छान तुमच्या फॅमिलीसाठी काहीतरी छान स्वीट म्हणजे डिश बनवताय तर त्याच्यासाठी फॅमिलीसाठी, किंवा घरातलं तुम्ही जर दाखवत असेल ना फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करत असेल तर तो वेळ, म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही शूट करतात ना तर ते आपण स्वतःसाठी करू, स्वतःचं एन्जॉय घ्या त्याच्यातून. म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ बनवणार तर स्वतःसाठी असू द्या, की न की ते मॉनिटाईज करायचं आहे आपल्याला, व्ह्यूजसाठी नको आहे. तर तुम्ही सध्याचं तरी टार्गेट एकच ठेवा की ते व्हिडिओ फक्त स्वतःसाठी बनवा आणि एन्जॉय करा. आणि जेव्हा तुम्हाला सांगते, मला तर मी म्हणजे कधी बघत नाही की मला किती व्ह्यूज आले, किती माझं हे झालं, मी नाही बघत. माझं किती जुनं चॅनल आहे तरी पण मी मोटिवेट अजिबात होत नाही. मी अजिबात नाही त्या गोष्टीकडे लक्ष देत. होणार असेल तर होईलच, नाही होणार तर नाही होणार. पण असं नाही की होणार नाही, तर आपण प्रयत्न केले तर होतच ती गोष्ट. पण एवढं आहे का तुम्ही ना असं एकदम नाराज होऊ नका आणि नाही का व्हिडिओ टाकण्याची इच्छा माझी होत नाही किंवा असं काही बोलू नका तुम्ही. आणि नेगेटिव्ह कधीच बोलायचं नाही, कधी पॉझिटिव्ह बोला. कधी पॉझिटिव्ह बोललं ना त्या गोष्टी पॉझिटिव्हलीच होतात. म्हणून नेगेटिव्ह कधीच आपल्या लाईफमध्ये हा विषयच नको आणायला. तर म्हणून मला माझ्या मैत्रिणींना सांगायचं होतं की तुम्ही खरंच असं बोलू नका, किंवा नाही का मला कंटेंट सापडत नाही, मला विषय सापडत नाही असं नका बोलू.
जे असेल डेलीमध्ये तुम्ही शूट करताना डेलीमध्ये तुम्ही काय करता ते दाखवत जा असं. म्हणजे आणि डेलीमध्ये आपण स्वयंपाक करतो, आपल्या वेगवेगळ्या पद्धती असतात, रेसिपीच्या चॅनल असतील तर त्यांनासुद्धा ते करू शकतात. असं काही नाही की आपण नाही का खूप साहित्य खरेदी करून एकदम स्टायलिश वेगळी एकदम डिश त्यांना दाखवा, असं काही नाही. आपण भारतीय आहोत, भारतीय संस्कृतीमध्ये आपलं साधंसुद्धा जेवण असतं, फक्त पद्धती वेगळ्या असं की तुम्ही ह्या पद्धतीने बनवा त्या पद्धतीने बनवा असं नॉर्मली पण दाखवू शकतात. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगायचं होतं की डिमोटिवेट होऊ नका आणि छान तुमचे व्हिडिओज टाकत राहा, बस तुमचं चॅनल सक्सेस होईल म्हणजे होईल. तर मी बघा तिथंच मग माझी कामं निम्मी आवरली गेली तुमच्याशी बोलता आणि मग मी लगेचच माझं फ्रीज, लहान मुलं असले ना तर फ्रीज सारखे उघड झाप करतात आणि हात चिकट कुठं काय तर हँडल खूप खराब होतात. तर म्हटलं चला आता क्लीन करूनच घेऊया, आज वेळ आहे मला. तर क्लीन करायला घेतलं, मग हँडल वगैरे खूप काळे होऊन जातात, तर त्याच्यामुळे मग मी क्लीन करायला घेतलं इथे. तर ना हे आपलं कॉलिनच्या याने खूप मदत होते, पटकन ते हँडल आहे ना इतके काळे होते तरी पण लगेच निघून गेले मग. आणि मध्ये मध्ये माझं खूप दिवसापासून चाललं होतं की मला डीप क्लिनिंग फ्रीजची करायची, पण इतका पाऊस चालू आहे ना पुण्यामध्ये, काय सांगू तुम्हाला. ते पावसांना बघून ना ते घरामध्ये इतकं थंड वातावरण. आज तर मी ना किती इतके कपडे वॉश करायला टाकले होते, लादी पुसली गेली, माझं बाथरूम घासलं गेलं, बरेचसे कामं मी करून घेतले, ते काही शूट केलं नाही मी. तर आणि मुलं तर बसले, मग कोणी तिचा अभ्यास कोणाचं काय ते त्यांच्यावर मस्ती चालते, त्याच्यामुळे माझं मग क्लिनिंग करून घेते इकडं. कारण की आणि लादी पुसणं मस्त आहे, आणि पावसाळा म्हटलं की नाही का उगाचच नको. आणि आता सध्या ना आजारी खूप पडत आहे मुलं, त्याच्यामुळे काळजी पण घ्या तुम्ही. सर्दी खोकला मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत हा खूपच त्रास होते, कारण की क्लायमेट खूप चेंज झालं आहे आता, मध्येच पाऊस सुरू झाला, थंड वातावरण झाल्यामुळे खूप काळजी घ्या. आपल्याला असं वाटतं की नाही काय नाही, पण खरंच काळजी घ्यायची तुम्ही पण. आणि मी इथं ना मग सर्व हँडल व्यवस्थित क्लीन केलं, आणि मोठं फ्रीज राहिला ना तर खूप मोठी क्लिनिंग असते खरंच आहे. आणि पण माझं स्वप्न आधीपासून होतं की मी घेईल ना तर चांगलंच फ्रीज घेईल. म्हणजे माझं असं आहे, मी ना वस्तू हळूहळू घेते, असं नाही का खूप नाही का मला जमा करायचं नाही, मला आवडेल ना मी वेळ घेईल त्या गोष्टीसाठी. मला खूप गोष्टी चेंजेस करायच्या माझ्या घरामध्ये. मी जसं घर घेतलं ना तर माझे पण काही स्वप्न आहे, म्हणजे मला वाटतं मी असं घर सजवावं. माझ्या डोक्यामध्ये खूप साऱ्या प्लॅनिंग आहे, पण मला ना असं नाही की लगेच वस्तू आणा, कशा पण आणा उचलून आणि घरात टाका, असं नाही. मला घर भरायचं आहे, अगदी त्या वस्तू आहे ना मला अटॅचमेंट झाली पाहिजे, म्हणजे मला त्या आवडायला पाहिजे, त्या माझ्या आवडीच्या आणायला पाहिजे, म्हणून मी त्या गोष्टीसाठी थांबले. आणि आता सध्या तर आपले घर घेतल्यानंतर मग आपलं बजेट थोडं हे होतोच, त्याच्यामुळे म्हटलं नाही अजून नाही, तर मग मी थोडा वेळ घेऊनच त्या गोष्टी करेन ज्या मला आवडेल. उगाचच मी वस्तू नाही आणणार. मी ठरवून ठेवलेलं आहे, मला कसं सोफा घ्यायचं आहे, मला कसं टी व्ही युनिट बनवायचं, म्हणजे पूर्ण असं फर्निचर नाही करायचं, टी व्ही युनिट कोणत्या पद्धतीने करायचं, म्हणजे टी व्हीच्या तिथं साईडला ड्रेसिंग टेबल किंवा नाही वॉर्डरोब, म्हणजे असं ह्या गोष्टी आहे ना, किचन ट्रॉली वगैरे, मला सर्व काही बनवायचं आहे. पण मग मी त्याच्यासाठी ना काही मी डोक्यात प्लॅनिंग केलेलं आहे, काही ठरवलेलं आहे काही गोष्टी, तर त्या ना मला जशा माझ्या बजेटमध्ये बसतील ना, आता पुढे हळूहळू एक एक करेल, आत्ता नाही लगेच करणार, पण एवढं खूप सारं मला काही करायचं आहे घरामध्ये बदल. आणि माझे तुम्ही व्हिडिओ बघतातच, तर मी तुम्हाला हळूहळू दाखवेनच माझ्या व्हिडिओमध्ये की मी काय काय घेतलं, कधी काय केलं ते तुम्हाला दिसेलच. तर म्हणून मग मी ना कोणत्याच गोष्टीला घाई करत नाही. तसंच हे माझं फ्रीज वॉशिंग मशीन किंवा नाही का असे काही गोष्टी, बेड, ह्या गोष्टी ना मी खूप विचार करून घेतलेल्या आहे. म्हणजे मला ज्या घ्यायच्या ना त्या मी खूप विचारपूर्वक घेतलेल्या आहे. आणि म्हणून मग मी कधी कोणती गोष्ट ना एकदम घेत नाही. आणि हे माझे सोमिनियर आहे, तर मी महाबळेश्वरला गेली तिथलं आहे, हे गोव्याचे आहेत. म्हणजे आणि लोणावळ्याला घेतले, लोणावळ्याचं मला भेटलंच नाही सोमिनियर, कारण की पाऊस खूप चालू होता, मला दुकानांमध्ये फिरायचा वेळ भेटला नाही. खूप सारे ठिकाणचे मी ना घेतलेच नाही. पण आता नेक्स्ट टाईमपासून मी जिथं फिरणार ना तिथले मी जमा करणार आहे. असं पूर्ण माझा फ्रीज भरायचा आहे मला. आणि खूप मला हा एक छंदच लागला तुम्ही म्हणाल तर मग मी आता जमा करेल, आणि प्रत्येकच फिरायला गेले आणि तिथलं सोविनियर छानसे घेत जाणार आहे. आणि मला ना लोणावळ्याचं पण भेटलं होतं, पण मला ते नाही आवडलं इतकंसं. मग मी म्हटलं दुसऱ्या दुकानात बघेल, तर खूप पावसामुळे ना मला दुकानांमध्ये सुद्धा जाता नाही आलं. तर मग आता ना मी काय करणार, जिथं फिरेल ना तिथे छानसे मस्त जमा करणार आहे. आणि आज तर अशी माझी क्लिनिंग होती घरातली, मी जास्त शूट नाही केली, खूप थंड वातावरण आहे, अक्षरशः खूप गार लागते घरामध्ये. आणि असं आहे. आणि सर्व कामं झाल्यानंतर मग म्हटलं चला आपलं ब्लॅक टी घेऊया. ब्लॅक टी घेताना
मस्त शांत असं आपलं ब्लॅक टी एन्जॉय करायचं. कारण की ना दिवसभराची कटकट, मुलांची बडबड, शाळेतली बडबड करू ते ऐकून ना असं शांत कधीतरी 10-15 मिनटं पण भेटले ना खूप छान वाटतं खरंच. आणि म्हणून म्हटलं मग चला मी आता घेते चहा मस्त ब्लॅक टी. तर मी ब्लॅक टीच घेते, सहसा बाय चान्स घेते दुधाचं. ह्यांना टोस्ट वगैरे खायचं राहताना मग मी ब्लॅक टी अवॉइड करते आणि एकत्र सर्वांचा चहा ठेवत असते. तर मी इथं असं छानसं तर टी बनवते आणि आपला गवती चहा आहे घरातला तोच मी यूज करते. खूप सारा गवती चहा आहे. मी मागच्या वेळेस पण कट केला, खूप वेळेस तुम्हाला मी दाखवलं होतं कट केलेला. आणि आत्तासुद्धा मी कट करून मस्त सुकून ठेवलेला आहे. आणि मस्त गवती चहाची टेस्ट एक वेगळीच येते, खूप छान फ्लेवर येतो. आणि मला गवती चहा खूप आवडतो. पहिले मी अशीच टाकत नव्हती ब्लॅक टी, पण आता तर सवय पडली मला गवती चहाची. आणि छान मस्त मी माझा चहा एन्जॉय करते. आणि संध्याकाळचा काय स्वयंपाक करायचं काय नाही असं थोडा वेळ चहा पिता पिता विचार करत असते. माझी रोजची सवय असते काय येतं संध्याकाळी बनवू नये. आज थोडंसं ना थंड वातावरण होतं आणि बरं पण आहे, घसा पण दुखते थोडंसं, त्याच्यामुळे मग थोडंसं शांत बसले होते मी. चला मी माझी ब्लॅक टी एन्जॉय करते आणि माझा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत तुमची काळजी. बाय.